नमस्कार मंडळी. रक्षाबंधन किंवा नारळी पौर्णिमा येत आहे आणि त्या रक्षाबंधन स्पेशल मी आज तुम्हाला वल्ल्या नारळापासून पेढा कसा बनवायचा ते दाखवलेलं आहे. आणि एवढं साहित्य तर नक्कीच आपल्या घरामध्ये राहतं, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुमच्यासाठी खूप यूजफुल आहे आणि अगदी 20 रुपयामध्ये तुम्ही हा पेढा बनवू शकता. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे असेच यूजफुल आणि इंटरेस्टिंग रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल. आणि जर खरंच तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कमेंट नक्की करा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे आपल्याला अगदी मोजकं साहित्य लागणार आहे. तर इथे वल्ल्या नारळाचा किस घेतलेला आहे आपण. एक वाटी फुल बाउल भरून घेतले, तर त्याच्या आधी मी साखर घेतली. तुम्ही अगदी पाऊणसुद्धा घेऊ शकता. इथे आपण सजावटीसाठी काजू बदामाचे काप घेतले आणि अगदीच 1 चमचा साजूक तूप घ्यायचा आहे. तूप अजिबात आपल्याला जास्त लागत नाही. इथे मी पॅन गरम होण्यासाठी ठेवलेला आहे. पॅन व्यवस्थित गरम झाला की त्याला आपल्याला तळाशी 1 चमचा साजूक तूप घालून घ्यायचं आहे. ज्या पद्धतीने आपण घालून घेतलं अशाच पद्धतीने तुम्हाला सुद्धा घालून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला ओला नारळाचा किस असल्यामुळे तो खाली कढईला चिटकत नाही. त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने अगोदर तूप सोडून घ्यायचं आहे. आता यावरती आपल्या ओल्या नारळाचा किस टाकून घ्यायचा. आता हा मी मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे आणि त्याची वरची पाट, जी काळी पाट असते, ती सुद्धा मी काढून घेतली होती. तर तुम्ही जे बटाट्याचं वरचे सालं काढण्यासाठीचं जे आपलं हे असतं, त्याने सुद्धा याचे नारळाच्या वरची काळी पाट तुम्ही काढून घेऊ शकता. आता अगदी मिनिटभर आपल्याला नारळ जे आहे ते परतवून घ्यायचं आहे. जास्त वेळ अजिबात परतवायचं नाही आणि लगेच आपल्याला यामध्ये साखर घालून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता लगेच नारळ आपलं तरीसुद्धा थोडंसं खाली ड्राय वाटतं. तर पहा, इथे आपण ती घेतलेली साखरसुद्धा घालून घेतली. आता तुम्हाला थोडंसं आणखीन पेढे, जसे आपण मार्केटमधून पेढे आणतो ते जसे गोड असतात तसे हवे असतील तर तुम्ही खोबऱ्याच्या पाऊण इतकं म्हणजे साखर घालू शकता. तर आता इथे आपण साखर घालून घेतल्यानंतर थोडंसं कंटिन्यू हलवत राहायचं. अजिबात गॅसवरती आपल्याला हे मिश्रण ठेवून कुठे जायचं नाही. तर इथे पाहू शकता चांगली साखर आपली मेल्ट झालेली आहे. वल्ल्या खोबऱ्याचा किस, आपलं ओल्या नारळाचा किस असल्यामुळे अगदी झटपट त्यामध्ये साखर मेल्ट होते. आता तुम्हाला जास्तीचे कुटाणे करायची गरज नाही. दूध टाकलं तर आपल्याला अर्धा तास ही पेढा बनवण्यासाठी लागतो, पण अगदी दूध स्किप केलं तर अगदीच 5 ते 7 मिनिटामध्ये हा पेढा बनून तयार होतो. तर इथे आपण चवीला वेलचीसुद्धा घातलेली आहे. आवडत असल्यास घाला, नाही घातली तरीसुद्धा चालेल. तर चला, आपण अशा पद्धतीने आणखीन मिनिटभर याला व्यवस्थित परतवून घेणार आहोत. आपल्याला एकूण 7 मिनिटं लागणार आहेत. तर पाहू शकता इथे छान असं आपलं पेढ्याचं सारण जे आहे ते तयार झालेलं आहे आणि खरंच खूप चविष्ट लागतं. तुमच्याकडे कुठलाही फूड कलर असेल तर तुम्ही कलर वापरून सुद्धा बनवू शकता, पण मला इथे नॅचरली बनवायचं आहे. कुठलाही फूड कलरचा, मला तुम्हाला सुद्धा सांगायचं, कुठलाही फूड कलर वापरण्यापेक्षा नॅचरली खाण्याला सुद्धा चव लागते आणि मस्त दिसण्यापेक्षा चवीला छान झालेला पदार्थ कधीही चांगला. तर आपला हा पदार्थ चवीला एकच नंबर होतो, त्यामुळे कलरची काही आवश्यकता नाही आणि पांढरा शुभ्र आपल्या पेढ्याला कलरसुद्धा येतो. तर आता इथे आपल्याला थोडंसं सारण घ्यायचं. एका वाटीमध्ये त्याला मी काढून ठेवलेलं आहे. थोडंसं थंड झालं की आपल्याला चेक करायचं. तोपर्यंत आपल्याला गॅस मात्र एकदम कमी ठेवायचा आहे. हे थंड होईपर्यंत आपल्याला कमी गॅसवरती कंटिन्यू हलवत राहायचं. आता इथे पाहू शकता आपलं सारण छान थंड झालं आणि अगदी सहज याची गोळी बनल्या जाते. तुम्ही पाहतच असाल व्हिडिओमध्ये, अगदी सहज याची गोळी, छान गोळी एका हाताने सुद्धा बनवली जाते. म्हणजे आपलं सारण अगदी तयार झालेलं आहे. आता गॅस लगेच बंद करायचा. जर तुम्ही जास्त वेळ हलवत बसलात तर तुमची मग चाचणी कडक होण्याची शक्यता असते. आता इथे गरम याच्यात न ठेवता एक अर्धा मिनिटभर याला हलवून घ्यायचं आणि एका ताटामध्ये याला आपण काढून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता आपल्याला मिनिटभर हलायचं आहे याला. तर आता इथे आपण एक अर्धा मिनिटभर हलवून घेतलं. आता इथे एक ताट घेतलेलं आहे. या ताटामध्ये मी हे सर्व सारण जे आहे ते काढून घेणार आहे. तर तुम्ही पाहू शकता आपल्याला हे ताटामध्ये यासाठी काढायचं आहे कारण कढईमध्ये ठेवल्यास ते कडक होऊ शकतं आणि व्यवस्थित पेढ्याला आपल्याला आकार देता येणार नाही. त्यामुळे हे एखाद्या ताटामध्ये काढून घ्या. आपण तुपाला वापरलेलाच चमचा इथं वापरत आहोत, जेणेकरून आपल्याला हे सारण काढताना अजिबात त्याला चिटकत नाही. तर तुम्ही पाहू शकता
आता इथे तुम्हाला जर एक साईजचं आणि पहा तुम्ही चमचा ठेवलं की लगेच थापलं जातं. तर एकाच साईजमध्ये जर तुम्हाला बनवायचे असतील तर तुम्ही चमच्याचं माप धरू शकता आणि त्याच मापाने आपले इथे पेढे तयार करून घेऊ शकता. आता इथे थंड होऊ द्यायचं आहे. तर तुम्हाला मी व्हिडिओ बनवण्यासाठी अगदीच गरम सारण असतानाच बनवून दाखवते. पण जसं थंड होईल तसं छान सेट होतं. पण तुम्हाला पेढे मात्र गरम असतानाच तयार करून घ्यायचे आहे. कारण तुम्ही जर सारण थंड होऊ दिलं तर मग व्यवस्थित आपला पेढा आहे त्या आकारामध्ये तयार होणार नाही आणि त्याला आकारसुद्धा आपल्याला देता येणार नाही. त्यामुळे एवढी गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा की तुम्हाला पेढा लगेच तयार करून घ्यायचा आहे. आता इथे तुम्ही दुसरे कुठलेही ड्रायफ्रूट वापरू शकता, जेणेकरून तुम्हाला वरती सजावटीसाठी किंवा नाही वापरले तरीसुद्धा चालेल. तर पहा आपण व्यवस्थित असे इथे बदामाचे, काजूचे काप लावून घेतलेले आहे. तर चला जे असेल त्याने आपण सजवून घ्यायचं, पण चव जबरदस्त लागते. सजवण्यासाठी जरी आपल्याकडे साहित्य नसेल तरी पण चव मात्र एकच नंबर लागते. त्यामुळे नक्कीच अशा पद्धतीने तुम्ही आता रक्षाबंधनला हा पेढा नक्कीच बनवा. अगदी झटपट आणि कमी साहित्यामध्ये होणारा आहे. जास्त तुम्हाला काही वेळ लागत नाही, 5 ते 7 मिनिटामध्ये. तर एकूण आपल्याला 7 मिनिटं लागली. तर 7 मिनिटामध्ये झटपट असा ओल्या नारळापासून पेढा तयार होतो. तर पहा मी तुम्हाला दुसरासुद्धा पेढा इथे तयार करून दाखवलेला आहे व्यवस्थित. आता याला आपल्याला पेढ्याचा आकार देऊन ठेवायचा आहे. अगदी 5-6 मिनिटामध्ये आपला पेढा सेट होतो. जसं थंड होईल तसा तो आणखीन सुंदर होतो. तर आता इथे 3 प्रकारचे पेढे बनवले. एक गोल आकाराचे, एक थोडे चपट्या आकाराचे आणि एक उंच आकाराचे. तर सर्वच पेढे सुरेख झालेले आहेत. दिसायलासुद्धा सुंदर आणि चवीलासुद्धा अप्रतिम झालेले आहेत. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच असाल, खूप सुंदर आणि खूप सुरेख आपले पेढे तयार झालेले आहेत. आता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि जर यूजफुल वाटली असेल तर माझ्या रेसिपीज नक्कीच पाहत राहा. तर तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपीज पाहता येणार आहेत. खरंच खूप खूप सुंदर असा पेढा तयार झालेला आहे. इथे अक्षरशः तोंडाला पाणी येते तो पेढा पाहून. इतका सुंदर असा पेढा झालेला आहे. आपण हे गोल पेढे जे आहेत ते साईडला ठेवलेले आहेत, पण तुम्ही पाहू शकता थंड झालेत तर ते अजिबात तुटायचं नाव घेत नाहीत. अगदीच आपण फेकतोय त्याला, पण एकदम छान अशा गोट्या तयार झालेल्या आहेत. म्हणजे तुम्ही पाहू शकता हा पेढा तुम्ही किती सहज आणि किती सोप्या पद्धतीने बनवू शकता. वेळसुद्धा किती कमी लागतो. तर नक्कीच बनवा आणि भरपूर सारे एकाच नारळापासून आपण भरपूर सारे पेढे बनवून घेतलेले आहे. आतमधून सुद्धा खूप सुंदर सारण तयार झालेलं आहे. याचा पेढा एकदा तरी खाऊन पहा तुम्ही, किती जबरदस्त लागतो. खूप सुंदर पेढा लागतो. त्यामुळे एकदा नक्की बनवा. चॅनलवरती लाईक करायला विसरू नका.